Welcome to all participants. Those are attend my lecture. Today I discuss the activity number 2.5. This activity is given in the 6th standard and the name of the activity is The Man Who Thinks He Can. This is a poem and the poem has written by Walter D. Wintle. The poet has written this poem. The title is here The Man Who Thinks He Can. जर आपण एखादी गोष्ट मनावर घेतली किंवा मनाचा निर्धार जर केला तर आपण ती गोष्ट साध्य करू शकतो. तर I read the first stanza of the poem. If you think you are beaten, you are. If you think you dare not, you don't. If you like to win but you think you can't, it is almost certain you won't. Now hear the first line. If you think you are beaten, beaten means पराभूत होणे. जर आपल्या मनानं निश्चय केला तर ती गोष्ट साध्य होते, परंतु आपल्या मनाची जर आपली पराभूत असणारी निराशा जर असेल तर आपण ती गोष्ट साध्य करू शकत नाही. इफ यू थिंक यू डेअर नॉट. टू डेअर मीन्स आव्हान पेलणे. यू डोंट. आणि जर आव्हान पेलण्याची आपली मनाची इच्छा नसेल तर ते आपण आव्हान पेलू शकत नाही. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट. आपल्याला असं वाटते की आपण जिंकू शकू, परंतु जर आपल्या मनाने जर विचार केला की मी ते जिंकू शकणार नाही, इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वोंट, तर तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही. म्हणजे मनाची किंवा विचाराची शक्ती जी आहे ती सर्वश्रेष्ठ आहे असं कवीने पहिल्या स्टांजामध्ये सांगितलं आहे. नाउ I discussed about the second stanza. I read the second stanza of the poem. If you think you will lose, you are lost. For out of the word we find success began with a follows will. It is all in the state of mind. If you think you will lose. To lose means हार होणे, पराभूत होणे. यू आर लॉस्ट. जर आपल्या मनामध्ये आपणाला जर असं वाटलं की आपली या ठिकाणी आपण हार होते, तर तुम्ही निश्चितपणे तुमची हार म्हणजे लॉस म्हणजे मी लॉस झालेले असणार, पराभूत झालेले असणार. फॉर आउट ऑफ द वर्ड वी फाइंड सक्सेस बिगिन विथ अ फेलोज विल. प्रत्येक गोष्टीचं जे सक्सेस आहे किंवा जिंकणे जे आहे हे आपल्या विचारावरती किंवा मनाच्या निर्धारावरती, मनशक्तीवरती अवलंबून असतं. इट इज ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. म्हणजे इच्छाशक्तीवर यश अवलंबून असते. म्हणून मनाचा निर्धार किंवा मनामध्ये इच्छाशक्ती असणे हे या कडव्यातून आपल्याला समजते. नाउ द थर्ड स्टांजा. इफ यू थिंक यू आर outclass, you have got to think high to rise. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. If you think you are outclass, here is the meaning. Outclass means श्रेष्ठत्व किंवा वरचढ होणे. You have got to think high to rise. जर आपण निर्धार केला, आपले विचार इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर आपण सातत्याने पुढे जाऊ शकतो. पुढे जाण्याचा निर्धार आपल्या मनामध्ये असेल तर सातत्याने आपण पुढे जाऊ शकतो. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राइज. आणि मनाची जर खात्री असेल तर निश्चितपणे आपण केलेल्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळते. प्राइज मीन्स बक्षीस मिळते. म्हणून मनाची खात्री असणं फार महत्त्वाचं आहे. हे तिसऱ्या स्टांजामधून आपल्याला कवीने सांगितलेले आहे.
Now the last stanza here. Life's battles don't always go to the stronger or faster man. Battles means ladai. Life's battles don't always go to the stronger or faster man. किती शक्तिशाली बळकट मनुष्य असला तर तो लढाई लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो तर तो ती लढाई जिंकू शकणार नाही. बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. परंतु जर एखादा व्यक्ती पर्सन तो जर त्याच्याजवळ जर इच्छाशक्ती असेल, तो विचारी असेल, मनाची खात्री असेल तर तो ती गोष्ट सहजपणे विन करू शकेल. दॅट इज द पोयम द पोएट हॅज सेइंग अबाउट द मॅन हू थिंक्स ही कॅन. जर मनाचा निर्धार असेल तर ती गोष्ट सहजपणे साध्य होते. नाउ on that poem there is some vocabulary. Now all the participants, you have to write down the vocabulary's meaning on page number 42, and some questions are given on page number 43. You have to solve this exercise on your notebook. Here are some questions on page number 43. Answer the question orally. When are you beaten? When are you beaten? तुम्ही पराभूत केव्हा होऊ शकता? जर तुमच्या मनाचा निर्धार नसेल तर तुम्ही पराभूत होऊ शकाल. Now you have to solve all these questions. There is some question. Now second question is copy and four lines of your choice from the poem. Any one stanza do you like? You have to write in your notebook properly. Question number 3, say the following sentence aloud as if you are. Some sentence are given here and you have to say this sentence by following angry situation, happy situation, confident situation. You have to read this sentence. Now fourth question is here about apostrophe. Here is some words. Do not. Now you have to don't. So you have to write about yen. You have to put the apostrophe. Do not, don't, cannot, can't, will not, won't. In this way you have to solve this exercise. Thank you.